आवाज येतो ना सगळ्यांना बाळांनो? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आवाज येतो का सगळ्यांना? प्रश्न पूर्ण वाचायचा. बरं का बाळांनो? खालील प्रश्नात एकच घन 4 वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेला आहे. एकच घन आहे. घनाला 6 पृष्ठ असतात, परंतु या ठिकाणी तुम्हाला घनाच्या 4 स्थिती म्हणजे 4 पद्धतीमध्ये घन तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यावरची अक्षरं 7 असणार आहेत क्रमानं. E-F-G-H-I-J अशी. आलं लक्षात? मग याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. वरील आकृतीमध्ये Jच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठावर कोणत्या असं सांगितलं नाही त्यांनी. पहिल्या आकृतीतल्या Jच्या, दुसऱ्यामधल्या Jच्या, तिसऱ्यामधल्या असं नाही सांगितलं. फक्त म्हटलंय, की वरील आकृतीत Jच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठावर कोणते अक्षर येईल? मग आपली पहिल्यांदा निरीक्षण मेथड वापरायची. इथं J आहे. ओके. बघा या ठिकाणी Jच्या शेजारी काय-काय आहे? H आणि G. असं H आणि G कुठं आहे का? दिसतंय का आपल्या डोळ्याला? नाही दिसत. मग हे J सोडून द्या. इथलं J घेऊ आपण. E आणि H या Jच्या शेजारी काय आहे? E आणि H. असे EH आहे का कुठं? नाही. मग इथलं J घेऊ आपण. बघा Jच्या समोर काय आहे? G आणि I. बघा या Gच्या शेजारी काय आहे? G आणि I. असं G आणि I कुठं दिसतंय तुम्हाला? चौथ्या आकृतीत दिसतंय. G आणि I. म्हणजे हे राहिलेलं जे अक्षर असतं, हे एकमेकांच्या विरुद्ध असतं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? F. कोणत्या 2 आकृत्यावरून उत्तर काढलं आपण? आकृती क्रमांक 3 व 4 वरून आपलं हे निरीक्षण पद्धतीनं उत्तर निघलेलं आहे. समजलं असं सगळ्यांना? ओके. वरील आकृतीत Hच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? शेजारी येणार नाही. जे विरुद्ध असतं ते शेजारी येत नाही आपलं ठरलेलं आहे. बघू मग आपण. आधी Hचा विरुद्ध काढू. एक तर जोडी निघली आपल्या व इथं लिहून घेतो मी. म्हणजे पुन्हा तिसरी जोडी आपल्याला सोपी जाते. याला काय आलं? F आलं. आता Hची काढायची आपल्याला. बघा Hच्या शेजारी काय-काय आहे बघा. Hच्या शेजारी J आणि G. J आणि G कुठं दिसतंय का तुम्हाला? J आणि G बघा इथं दिसतंय बघा. J आणि G. J आणि G आहे की या ठिकाणी. म्हणजे या Hच्या विरुद्ध काय येणार आहे? I. काय येईल? I येईल. चौथा पर्याय येईल. म्हणजे आपण कोणत्या 2 आकृतीवरून आपलं उत्तर निघलं? आकृती क्रमांक 1 व आकृती क्रमांक 3 वरनं आपण हे उत्तर काढलं. ओके. आता शेवटचं तर उत्तर फिक्सच असतंय. कोणते अक्षर बघा हां पोरांनो. हे तर प्रश्न नीट वाचला ना तुम्ही? वरील आकृती Hच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? I येणार नाही. कारण हे विरुद्ध आहे. विरुद्ध असणारे शेजारी येत नाही. ही 3 अक्षरे शेजारी आहेत त्याच्या. आता पुढे बघा कोणती अक्षर राहिली बघा तुम्ही? E एक राहिले आणि G एक राहिले. तिसरी जोडी ऑटोमॅटिक राहिलेल्यांची लावून टाकायची. काय प्रश्न आहे बघू आता परत. वरील आकृतीत Gच्या समोर कोणते अक्षर येईल? Gच्या समोर E येणार आहे. निरीक्षण पद्धतीने निघतंय का बघू आपण ह्याचं? शेवटची जोडी निघते का बघू? Gच्या शेजारी HJ. HJ बघा आहे इथं. HJ. म्हणजे आकृती 1, 2 वरनं उत्तर काढता येतं ह्याचं. पण मनाला पण जोडी निघते शेवटची. समजलं का तुम्हाला तिन्ही गणितं? लक्षात आली का रे बाळांनो सगळ्यांच्या? फिक्स प्रश्न असतो परीक्षेमध्ये बरं का. बरोबरच आला पाहिजे आपला. त्यासाठी प्रश्न पूर्ण वाचणे, समजून घेणे, गडबड न करणे, त्यांना मार्क मिळतो परीक्षेमध्ये. येत असला तरी वारंवार सराव करणे, सराव लय महत्वाचा असतो बुद्धिमत्तेमध्ये हां. प्रश्न दररोज प्रत्येक वेळेस सराव करताना सुद्धा प्रश्न वाचायचा बरं का बाळांनो. तुमचा प्रश्न एकदम तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. एकाच घनाच्या 4 वेगवेगळ्या आकृत्या दाखवल्या आहेत. निरीक्षण करून खालील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडा. हे 4 आकृत्या दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये 3D मध्ये अक्षरे दिलेली आहेत. एकच घनाकृती आहे. ती उलगडून 4 प्रकारे त्याच्यावरती येणारे अक्षरे दाखवलेले आहेत. पहिला प्रश्न बघू आपण मग. Xच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? X. X कुठे आहे हुडकू आपण या ठिकाणी. Xच्या शेजारी काय आहे? U आणि T. असं U आणि T कुठे आहे? पहिल्याच आकृतीत आहे बघा U आणि T. म्हणजे हे राहिलेलं अक्षर विरुद्ध असतं.
एस ला एक्स ला काय येणार आहे मग? पहिली जोडी आपली काय निघली? एक्स ला काय आलं आपलं? येस आलं, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 कशावरून काढला आपण? आकृती 1 व 2 वरून आपलं हे उत्तर निघतंय. निरीक्षण पद्धतीने उत्तर काढता आलेलं आहे आपल्याला. पुढे बघू. डब्ल्यू च्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? डब्ल्यू कुठे आहे बघू आपण या ठिकाणी. डब्ल्यू च्या शेजारी काय आहे? एक्स टी. मग या ठिकाणी एक्स टी आहे. म्हणजे हे अक्षर याच्या विरुद्ध असतं. म्हणजे डब्ल्यू ला विरुद्ध काय येणार आहे? यू. आपली दुसरी जोडी निघली. डब्ल्यू ला काय आलं? यू आलं. आता तिसरी जोडी काय काढत बसायची गरजच नाही. म्हणजे व्ही आणि कुठलं अक्षर राहिलं आता? टी. मग आता प्रश्न काय बघा? व्हीच्या विरुद्ध बाजूच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल? बघा व्हीच्या काय येणार आहे मग? टी. आपलं निघतंय का बघू निरीक्षण पद्धतीने? व्ही कुठं आहे? त्या ठिकाणी एक्स यू आहे. मग एक्स यू कुठे दिसतंय का तुम्हाला? नाही. हे आहे, सॉरी हा. एक्स च्या पुढे व्हीच्या पुढे काय आहे? शेजारी काय आहे? एक्स आणि यू आहे. इथं आहे एक्स आणि यू म्हणजे हे टी याच्या विरुद्ध येणार. ओके, निघलं. त्याची सुद्धा जोडी आपली निघलेली आहे, लक्षात घ्या. समजलं का सगळ्यांना तिन्ही प्रश्न? ओके, समजा आपण ही पहिलं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 व 2 वरनं कसं काढलं, तसं आपण दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो बरं का. आता बघा एक्सच्या शेजारी काय काय आहे बघा, आपण लिहून काढायचं. यू आणि टी आहे. ओके, या ठिकाणी एक्सच्या शेजारी यू आणि व्ही आहे. यू तर लिहिलंय आपण, व्ही लिहू फक्त. या ठिकाणी एक्सच्या शेजारी काय टी आणि डब्ल्यू आहे. टी तर लिहिलंय इथं, आपण डब्ल्यू लिहू. बघा किती अक्षरं झाली? 1, 2, 3, 4, 5 झाली. एक्सच्या शेजारी असणारे आपण लिहिले 4. एकूण अक्षरं किती झाली? 5 झाली. मग घनाच्या पृष्ठावर अक्षरं किती असतात? 6 असतात. मग या 5 मध्ये कोणतं अक्षर राहिलं आपलं घ्यायचं? बघा आकृतीमध्ये. कोणतं राहिलंय? येस राहिलंय. येस हे त्याच्या विरुद्ध येणार. असं पण आपल्याला उत्तर काढता येतं. निरीक्षण पद्धत नाही उपयोगी पडली, की ही पद्धत वापरायची. त्या अक्षराच्या शेजारी प्रत्येक आकृतीत कोणकोणते अक्षर येतात हे लिहायचं. अशी 5 अक्षरे निघतातच तुम्हाला. समजलं का सगळ्यांना तिन्ही प्रश्न? लक्षात आले का सगळ्यांच्या? प्रश्न वाचणार आपण आधी. खालील प्रश्नात एकच घनाकृती 4 वेगवेगळ्या प्रकारे दाखवले. निरीक्षण करायचं आहे आणि खाली दिलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बघा 4 स्थितीमध्ये दाखवलेलं आहे. घनाला 6 पृष्ठ असतात. 3D मध्ये तुम्हाला ते 4 पृष्ठ उलगडून दाखवले. म्हणजे 6 पृष्ठ जे आहे ते उलगडून 4 आकृतीच्या माध्यमातून दाखवलेले आहेत. प्रश्न पहिला, तिसऱ्या आकृतीच्या तळातील स्पष्ट सांगितले तिसरीच पाहिजे. पहिली नाही, दुसरी नाही ना, काय नाही. तिसरी आकृती इथं आहे. तळातील म्हणजे या 4च्या खाली, तळाला म्हणजे कळतं तुम्हाला. तळातील पृष्ठभागावर कोणता अंक येईल? बघा तिसरी आकृती या ठिकाणी आहे. मग 4च्या शेजारी काय आहे? 1 अन् 2. असं 1 अन् 2 कुठं आहे? पहिल्या आकृतीत. 1 अन् 2 म्हणजे हा अंक याच्या विरुद्ध असतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 3 येणार आहे. पहिली पहिली जोडी आपली काय झालेली आहे? लागलेली आहे. 4 ला 3. ओके. कशावरून उत्तर काढलं आपण? आकृती क्रमांक 1 व 3 वरून उत्तर निघलं आपलं. ओके. आता पुढचा प्रश्न बघू आपण. दुसऱ्या आकृतीच्या तळातील स्पष्ट सांगितले दुसरीच आकृती बघावं लागणार आपल्याला. त्यांनी म्हणलं की तेच करायचे. आलं लक्षात? दुसरीच आकृती आपल्याला बघावं लागेल. 2च्या शेजारी 6, 3 आहे. बघा मग आता आपल्याला या दुसऱ्या आकृतीच्या शेजारी कोणता अंक येईल बघायचा आहे. 2च्या विरुद्ध काय येईल बघायचं आपल्याला.
6 आणि 3 कुठे दिसतोय तुम्हाला? या ठिकाणी दिसतंय बघा. चौथ्या आकृतीत 6 आणि 3 म्हणजे हे विरुद्ध झालं. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपल्याला? पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपली ही दुसरी जोडी निघली. काय येणार आहे मग? 2 ला 5. आता तिसरी जोडी तुम्हाला सांगावं लागत नाही. मनानच निघत असते. 1 ला 6. प्रश्न काय बघू? पहिल्या आकृतीच्या तळातील पृष्ठभागावर कोणता अंक येईल? बघा मग. या पहिल्या आकृतीला काय आहे? शेजारी 2 आणि 3 आहे. आलं लक्षात? 2 आणि 3 कुठं आहे? या ठिकाणी आहे. म्हणजे हा विरुद्ध असतो. आपण हे उत्तर कशावरून काढलं? 1 व 2 वरून. वरचं उत्तर कशावरून काढलं होतं आपण? 2 व 4 वरून काढलं होतं. अतिशय सोपा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर देखील आलेलं आहे. समजलं ना सगळ्यांना? आलं की बरोबर सगळ्यांचं? छान. सांगितलं मी विरुद्ध जोड्या कशा लावायच्या? 3 पृष्ठ सलग घ्यायची. 1, 2, 3 आणि एकाड एक जोडी लावायची. म्हणजे 1 ला 5. 1, 2, 3. 5 मध्ये सोडलं. 3 ला 6. 1, 2, 3 ही विरुद्ध जोडी राहिलेली असतेच. आलं का असं सगळ्यांचं? आपण विरुद्ध जोड्या लावूया. 2 ला 4, 3 ला 5 आणि 1 ला 6. सर्वांचं आलेलं आहे. समजलं ना सगळ्यांना? ओके. आता आपण थांबू. उद्याच्या तासामध्ये आपण भेटूया. बरं का आपापल्या वेळेला.